सकाळच्या सफारीसाठी तयार होऊन आम्ही आमच्या रूममधून बाहेर पडण्याच्या तयारीतच होतो. इतक्यात सौरभला आमच्या ड्रायव्हरचा कॉल आला. हॉटेलच्या बाहेरच्या रस्त्यावर लेपर्ड दिसतोय, पटकन बाहेर पडा. आम्ही पटकन रूम लॉक केला आणि पिकअप व्हेकलमध्ये चढून निघालो. हॉटेल गेटमधून बाहेर पडताच अगदी काही मिनिटातच आम्हाला सिलारी गेटला जायच्या रस्त्यावर एक लेपर्ड रोड क्रॉस करताना दिसला. रोड क्रॉस करून तो बाजूच्या रानात नाहीसा झाला. पहाटेचे 5:30 वाजले होते, त्यामुळे अजूनही बाहेर बऱ्यापैकी काळोख होता. त्या काळोखात त्याचे फोटो काही नीट काढता आले नाही, पण त्याचे दर्शन व्यवस्थित झाले. ऑफिशियल सफारीची सुरुवात होण्याआधीच आमच्यासाठी सफारी सुरू झाली होती. कालप्रमाणे आजही ID चेकिंग करून आम्ही सिलारी गेटमध्ये एंट्री. आजची आमची चौथी आणि शेवटची सफारी होती. सिल्लारी हा महाराष्ट्र पेंचचा मुख्य झोन असल्याने आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही मोठा असल्याने आम्ही सिल्लारीला 2 सफारीज करायचे ठरवले. पहिल्या सफारीत विशेष असे प्राणी दिसले नव्हते, पण एकूणच जंगलाचा अनुभव सुंदर होता. गेल्या 3 सफारीत म्हणावे तसे मनासारखे वाघाचे दर्शन झाले नव्हते. काल संध्याकाळच्या सफारीत जिथे वाघाचे दर्शन झाले होते त्या स्पॉटकडे आमची जिप्सी निघाली. त्या ठिकाणी काहीच नव्हते. मग त्याच्या अजून एका ठिकाणाजवळ आम्ही जाण्यासाठी निघालो. तिथे आम्हाला बघायला मिळाले हे ब्राऊन फिश आऊल. ब्राऊन फिश आऊल म्हणजेच हुमण किंवा मासेमार घुबड. हे घुबड तसे बऱ्यापैकी मोठे असते. यांचा रंग तपकिरी असून शरीरावर गडद रेषा असतात. यांचे डोळे तेजस्वी पिवळ्या रंगाचे असतात. हे घुबड रात्रीप्रमाणे दिवसाही बऱ्यापैकी सक्रिय असते. मासे हे यांचे मुख्य आवडते खाद्य. याशिवाय ते बेडू, खेकडे तसेच लहान पक्ष्यांची शिकार करतात. हे घुबड एखाद्या पाणवठ्याच्या काठावर असलेल्या झाडावर बसून किंवा पाण्यात उतरून माशांची शिकार करते. याचे पंख मऊ असल्याने उडताना अजिबात आवाज होत नाही. थोड्या वेळाने आम्ही बांबू फॉरेस्टकडे निघालो. सिलारीच्या मागच्या सफारीत आम्हाला ही जागा खूपच आवडली. परत एकदा त्याचा अनुभव घेण्यासाठी आम्ही निघालो. मागच्या सफारीपेक्षा आज जरा जास्तच गार वाटत होतं. आमच्या जिप्सीच्या समोरून एक पक्षी उडून बाजूच्या बांबूच्या झाडावर बसला. पॅराडाईज फ्लाय कॅचर. तो उडत होता तशी हळूहळू गाडी पुढे नेत होती. थोडा वेळ त्याच्याबरोबर चालून आम्ही तिथून बाहेर पडलो. तिथून आम्ही निघालो ब्रेकफास्ट पॉइंटकडे. तिकडे पोचलो असताच तिथे आलेल्या एका जिप्सी ड्रायव्हरने जवळच एक गोल्डन जॅकल दिसत असल्याचे सांगितले. ब्रेकफास्टचा ब्रेक घेण्याऐवजी आम्ही त्या जॅकलला बघायला निघालो. त्या जिप्सी ड्रायव्हरने सांगितल्याप्रमाणे अजूनही तो रस्त्यावरच होता. आता आम्हाला त्याचे हेड ऑन शॉट्स मिळाले. थोड्या वेळाने तो रस्ता क्रॉस करून बाजूच्या झाडीत गायब झाला. आम्ही परत ब्रेकफास्ट पॉइंटकडे निघालो. ब्रेकफास्ट केला आणि परत जंगल एक्सप्लोअर करायला निघालो. आता अमोलने ड्रायव्हरला परत त्याच ठिकाणी गाडी घ्यायला सांगितली जिथे काल टायगर सायटिंग झाली होती.
आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा बऱ्याचशा जिप्सीज ऑलरेडी गोळा झाल्या होत्या. एका जिप्सीतील लोकांकडून कळले की समोरच काही अंतरावर एक टायगर झोपला आहे. तो T62चा सब ॲडल्ट मेल कब होता. आम्ही बराच वेळ तिथे थांबलो, पण त्याची काही विशेष हालचाल नव्हती. काही वेळाने आम्ही एक्झिट गेटकडे निघालो. वाटेत आम्हाला एका तळ्यात कॉटन पिग्मी डक आणि रुडी शेल्डक्स दिसले. कॉटन पिग्मी डक म्हणजेच कादंब किंवा काणूक बदक. बदकांची ही प्रजाती इतर बदकांपेक्षा आकाराने लहान असते. ही बदके भारतात वर्षभर आढळतात. ही बदके मुख्यतः गवत, पाने, लहान जलचर आणि कीटक खातात. रुडी शेल्डक म्हणजेच चक्रवाक बदक ही बदकांची प्रजाती दक्षिण रशिया, मध्य आशिया, चीन आणि मंगोलिया सारख्या प्रदेशातून भारतात हिवाळ्यात स्थलांतर करतात. थोडा वेळ तिथे थांबून आम्ही पुढे निघालो. महाराष्ट्र पेंचच्या आमच्या सफारींची सफर संपली होती. एका नवीन जंगलाच्या नवीन अनुभवांनी समृद्ध होऊन आम्ही परतत होतो. आता आम्हाला वेध लागले होते आमच्या पुढच्या डेस्टिनेशनचे. आता पुढचे जंगल कोणते हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा अरण्यलिपी.